बऱ्याचदा काय होतं की सण आला की आपण पुरणपोळी, मोदक, शिरा हे गोड पदार्थ बनवतो. पण गाजर पोळीसुद्धा नक्की ट्राय केली पाहिजे. तर इथे मी गाजरचा किस घेतलेला आहे. तो आता मिक्सरला लावून बारीक करून घेते. त्याचवेळी मी कढईमध्ये 2 चमचे बारीक रवा घेतला आहे. तो आता मी इथे भाजून घेणार आहे. एक 3 ते 4 मिनिटासाठी रवा छान भाजून घेऊया. रवा भाजून झाला की आपण तो कढईमधून काढून त्यामध्ये 1 चमचा तूप घालून आपण बारीक केलेला गाजर यामध्ये एक 4 ते 5 मिनिटासाठी परतून घेऊया. आपल्याला गाजरमध्ये असलेला कच्चेपणा किंवा त्याचं मॉइश्चर कमी करायचं आहे. त्यासाठी हे भाजण्यासाठी मला इथे एक 5 ते 6 मिनिटे लागलेली आहे. बघू शकता थोडा ओलावा आता गाजरमधला कमी होत चालला आहे. हे इथे भाजतंय तोपर्यंत आपण एका बाजूला कणिक बनवून घेऊ. तर मी इथे 1 वाटी मैदा घेतलाय, 1 चमचा बारीक रवा, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, हे सगळं मी छान मळून घेतलेलं आहे बारीक. हवं तर तुम्ही ते मळताना थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. इथे बघू शकता आता कोरडं व्हायला मिश्रण सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत. इथे ना गाजरचा किस 2 वाटी होता, त्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता गूळ छान विरघळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. गूळ विरघळायला इथे जास्त उशीर नाही लागला मला. एक 4 ते 5 मिनिटामध्ये हे मिश्रण असं झालेलं आहे. आता ह्याला अजून जरा छान फ्लेवर येऊ दे यासाठी मी इथे बदाम थोडे मिक्सरला लावून घेतलेत. बदाम आणि वेलची दोन्ही मिक्सरला लावून त्याची पावडर मिक्स केलेली आहे. आता मिश्रण थंड झाल्यावर मी त्याचे गोळे करून घेतलेत आणि कणकेचे पण छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण हे भरून घेऊया. जसं आपण पुरणासाठी भरतो तशाच प्रकारे गाजराचं पुरण घालून आपल्याला गोळा बनवून घ्यायचे. हे अगदी सहजरित्या आपण भरू शकतो. मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे, ना पातळ ना घट्ट. आता आपण याला छान लाटून घेऊया. लाटायला सुद्धा हे अगदी इझी येतं. जसं आपण पातळ करू त्या प्रकारे पातळ होत जातं. अशा प्रकारे आता आपण ही गाजरची पोळी लाटून घेतल्यावर पॅनमध्ये आपण ह्याला भाजून घेऊ. इथे बघू शकता मिश्रण पूर्ण काठापर्यंत पसरलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक घासामध्ये आपल्याला गाजरचं मिश्रण येईल. आता इथे तवा गरम झालेला आहे. थोडंसं तेल लावून झाल्यानंतर मी लाटलेली पोळी यावर घातली आहे. एक बाजूला पोळी भाजते तोपर्यंत मी दुसरीसुद्धा पोळी लाटून घेते. अगदी छान सहजरित्या आपण ही पोळी लाटू शकतो. थोडंसं तेल सोडून आता मी ह्याला पलटी करून घेते. अशा प्रकारे दुसरी बाजू पण आपण खरपूस भाजून घेऊया. ही पोळी भाजताना खूप छान सुगंध येत आहे. गाजर आणि गुळाचं मिश्रण, त्यामध्ये वेलचीची वास खूपच छान लागते. बघू शकता तुम्ही इथे खरपूस गाजरची पोळी आपली तयार आहे. अशा प्रकारे मी दुसरीसुद्धा लाटलेली पोळी भाजून घेते. तुम्हीसुद्धा ही पोळी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमधून नक्की कळवा. आणि येणाऱ्या सणाला तुम्हीसुद्धा ही पोळी बनवू शकता. ह्या गाजर पोळीची रेसिपी मी डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही तिथे बघू शकता. अशा प्रकारे मी राहिले गाजर पोळीसुद्धा बनवून घेते. चला भेटूया परत एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.